श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण आर जे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आपल्याला माहीत आहे की आपले सर्व साहित्यिक अतिशय अप्रतिम असे भाव आपल्या ओळींच्या माध्यमातून लिहित असतात. त्यांचे शब्द काळजाला भिडतात आणि खरं सांगायचं तर कधी प्रेम, कधी विरह, कधी सामाजिक कविता, कधी प्रेरणा, कधी ऊर्जा, तर कधी मनाला प्रसन्न करणारं त्यांचे जे शब्दामधले जे भाव असतात ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं श्रोते हो. कारण महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि परदेशातील सुद्धा मान्यवर आपल्या शोमध्ये जेव्हा सहभाग नोंदवतात आणि ते विविध शब्दांवर भरभरून असं लिहितात, तेव्हा निश्चितपणे ही साहित्य क्षेत्रासाठी सुद्धा एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपला हा जो शो आहे तो अगदी लहान छोट्या खेड्यापासून ते अगदी परदेशापर्यंत प्रत्येकाला समान संधी देणारा असा आपला हा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील शो आहे श्रोते हो. आणि आपल्याला माहीत असेल श्रोते हो की आर जे तेजस्विनीजी यांचा सुद्धा एक रात के हमसफर म्हणून रोज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये शो असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही आर जे तेजस्विनीजींशी त्या दिवशीच्या विषयावर गप्पा मारू शकता आणि तुमच्या आवडीचं एक सुंदर असं जुनं गाणंसुद्धा तुम्ही फरमाईश करू शकता. तर तुम्ही तो सुद्धा शो जरूर ऐका श्रोते हो. आणि तो शो जो आहे तो लाईव्ह शो आहे श्रोते हो, ज्यामध्ये तुम्ही स्वतः कॉल करू शकता 72 19 19 0005 या नंबरवर. मी नंबर पुन्हा एकदा रिपीट करतोय की 72 19 19 0005. आणि रात के हमसफर या शोची जी वेळ आहे ती रोज रात्री 8 ते 9 वाजता. त्यामुळं रोज रात्री 8 ते 9 वाजता तुमच्या मनपसंत गाण्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका आणि आर जे तेजस्विनीजी यांच्याशी गप्पासुद्धा मारायला विसरू नका श्रोते हो. आपण आज हिम्मत या शब्दावर बोलत आहोत आणि हिमतीबद्दल जर बोलायचं झालं श्रोते हो तर मला खरंच दाद द्यावीशी वाटते. ती म्हणजे जो समुद्राच्या कडेला जो तट असतो, जी तटबंदी असते, जो किनारा असतो त्या किनाऱ्याची. कारण आपल्याला माहीत आहे की समुद्राच्या अनेक लाटा येऊन त्या किनाऱ्यावर धडकत असतात, पण तो किनारा हा अभेद्य असतो. त्यासाठी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे श्रोते हो की कितीतरी घोंगावणारी वादळे किनारपट्टीला येऊन धडकली, कितीतरी घोंगावणारी वादळे किनारपट्टीला येऊन धडकली, पण चिरेबंदी अभेद्य पठ्ठ्याने कधीच हिंमत नाही सोडली, पण चिरेबंदी अभेद्य पठ्ठ्याने कधीच हिंमत नाही सोडली. त्यामुळं जीवनात दुःखांची, संकटांची कितीही वादळं येऊ द्या, फक्त हिंमत सोडू नका. आणि जोपर्यंत तुम्ही मनानं हारत नाही तोपर्यंत जगातलं कोणतंही संकट आणि कोणतंही दुःख हे तुम्हाला हरवू शकत नाही श्रोते हो. हे वास्तव आहे आणि हे वास्तव जर तुम्ही एकदा स्वीकारलं, तुम्ही मनातून ठरवलं की नाही, मी या संकटाशी लढेन आणि जिंकेनसुद्धा, जेव्हा तुम्ही मनामध्ये हा आत्मविश्वास बाळगाल तेव्हा निश्चितपणे श्रोते हो वाटायला लागेल की संकटांची घोंगावणारी जी वादळं आहेत ती हळूहळू शमायला सुरुवात होतील. कारण प्रत्येक दुःखानंतर सुख असतं, प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर उजाडणारा सोनेरी किरण असतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशेची पहाट ही निर्माणच होत असते श्रोते हो. कारण आपण बऱ्याच वेळा कुढत बसतो, आपण बऱ्याच वेळा रडत बसतो, आपण बऱ्याच वेळा पश्चाताप करत बसतो. त्यामुळं जे काही घडलं, जे काही घडून गेलं त्यावर कधीही पश्चाताप करू नका. आणि दुसरं म्हणजे नाती जपा, कारण नाती ही खूप अनमोल असतात. नाती आपल्याला आपल्या संकट काळामध्ये हिंमत देण्याचं काम करत असतात श्रोते हो. कारण ज्यांच्यापाशी जे असतं त्यांना त्याची किंमत नसते. म्हणून मी माझ्या एका चारोळीमध्ये सुद्धा लिहिलं आहे की ज्यांनी चूक नसताना सर्वस्व गमावले त्यांना माहीत असते नात्यांची किंमत. ज्यांनी चूक नसताना सर्वस्व गमावले त्यांना माहीत असते नात्यांची किंमत. म्हणून तर मन जपून कुढत राहतात, पण नाते तोडण्याची करत नाहीत हिंमत. म्हणून तर मन जपून कुढत राहतात, पण नाते तोडण्याची
करत नाहीत हिंमत. आणि खरंच जे आपल्यावर प्रेम करतात, जे नाती जपतात, जे मनापासून आपल्या संकटामध्ये धावून येतात, निश्चितपणे श्रोते हो त्यांच्या भावनांचा सन्मान करा, मग ती नाती कोणतीही असोत. आणि श्रोते हो आज आपण हिंमत या शब्दांवर बोलतोय आणि आजच्या शोमधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत पल्लवी विजय ब्राह्मणकर, औरंगाबाद रोड, नाशिक येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की पुन्हा उठून नव्याने कळते माझी किंमत. पुन्हा नव्याने उठून कळते माझी किंमत, गोष्टी जोडून भावनांना सक्षम करते ती हिंमत. गोष्टी जोडून भावनांना सक्षम करते ती हिंमत. अतिशय सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की खूप प्रयत्नानंतर आज जोडली एकवटून हिंमत. खूप प्रयत्नानंतर आज जोडली एकवटून हिंमत, अडचणींवर मात करण्या मिळते सतजन्माची किंमत. अडचणींवर मात करण्या मिळते सतजन्माची किंमत. वा, खूपच अप्रतिम अशा चारोळ्या होत्या. आणि पुढची सुद्धा एक सुंदर चारोळी आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे संगीता पंदिरकर, मंडणगड, रत्नागिरी येथून. आणि त्यांनी लिहिले की हिंमत नाही झाली गुरुजी तुमच्यासमोर कधी बोलण्याची. हिंमत नाही झाली गुरुजी तुमच्यासमोर कधी बोलण्याची, पण आज बोलते आहे हीच जादू आहे तुमच्या संस्कारांची. पण आज बोलते आहे हीच जादू आहे तुमच्या संस्कारांची. खरंच अप्रतिम असे गुरुजनांबद्दलचे भाव मॅडमनी त्यांच्या चारोळीमध्ये मांडलेले होते. आणि पुढची एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो, जी पाठवलेली आहे विद्या गांधी आसावा यांनी. आणि त्या लिहित आहेत की धर हिम्मत जरा तू कर मेहनतीने काम. धर हिम्मत जरा कर मेहनतीने काम, थोडे थांबून येईल हाती तुझ्या सारे लगाम. थोडे थांबून येईल हाती तुझ्या सारे लगाम. हिम्मत आहे तुझ्यात भारी असली जरी तू नारी. हिम्मत आहे तुझ्यात भारी असली जरी तू नारी. स्वभाव असे करारी घेई उंचच उंच भरारी. स्वभाव असे करारी घेई उंचच उंच भरारी. खूपच अप्रतिम आणि प्रेरणादायी अशी रचना होती श्रोते हो. कारण मनामध्ये जर का आपण हिंमत ठेवली तर आपण उंच भरारी घेऊ शकतो, असे भाव मांडणारी रचना होती. आणि पुढची एक कविता आहे श्रोते हो, जी पाठवलेली आहे आपल्याला माधव सुकऱ्या गुरव, दे धक्का मार, कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. आणि हिम्मत शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की हिम्मत धर मर्दा तर मदत करी खुदा. हिम्मत धर मर्दा तर मदत करी खुदा. हिमतीशिवाय अर्थ नाही जगण्याला. हिमतीशिवाय अर्थ नाही जगण्याला. आणि मरता नाही जगायचे असे साऱ्यांना. आणि मरता नाही जगायचे असे साऱ्यांना, पण त्यास लढावे लागे स्वतःशी स्वतःला. पण त्यास लढावे लागे स्वतःशी स्वतःला. काहीतरी करायचे जीवनात तर हिंमत दाखवावीच लागते. काहीतरी करायचे जीवनात तर हिंमत दाखवावीच लागते. अन स्वकष्टाचे कर्तृत्व दाखवताना, अन स्वकष्टाचे कर्तृत्व दाखवताना हिमतीची किंमत मोजावीच लागते. अन स्वकष्टाचे कर्तृत्व दाखवताना हिमतीची किंमत मोजावीच लागते. खूपच भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. खूप सुंदर अशी प्रेरणादायी ही कविता होती. आणि 2 चारोळ्या आहेत श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत प्रतिमा अरुण काळे, निगडी प्राधिकरण, पुणे यांनी. आणि त्या लिहित आहेत की सत्याच्या मार्गावरून चालताना हिंमत असावी प्रत्येकात. सत्याच्या मार्गावरून चालताना हिंमत असावी प्रत्येकात. तिच्याशिवाय कोणतीच गोष्ट अशक्य नसते जीवनात. तिच्याशिवाय कोणतीच गोष्ट अशक्य नसते जीवनात. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की यशाची पायरी गाठण्यासाठी अपयश टाळण्याची आस. यशाची पायरी गाठण्यासाठी अपयश टाळण्याची आस. ध्येय अचूक गाठते धरता हिमतीची कास. ध्येय अचूक गाठते धरता हिमतीची कास. खूपच सुंदर प्रेरणादायी अशा या दोन्ही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे रत्नेश रामचंद्र बाईत, मुक्काम लोकरवन, पोस्ट महाप्रळ, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथून. आणि त्यांनी लिहिले की प्रचंड हिमतीच्या जोरावर बाप माझा राब राब राबतो. प्रचंड हिमतीच्या जोरावर बाप माझा राब राब राबतो. संकटे वादळावर मात करून कुटुंबाची जबाबदारी पेलतो. संकटे वादळावर मात करून कुटुंबाची जबाबदारी पेलतो. डगमगू नको हारू नको उभार तू यशाचा गड.
डगमगू नको, हारू नको, उभार तू यशाचा गड. 2 हातांनी सामना करून आयुष्याची लढाई हिमतीने लढ. 2 हातांनी सामना करून आयुष्याची लढाई हिमतीने लढ. वा, खूपच अप्रतिम प्रेरणा देणारी अशी ही रचना होती श्रोते हो, की आयुष्याची लढाई हिमतीने लढ. खूपच सुंदर अशा या कवितेनंतर पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शैला जोशी सेलू येथून. आणि त्यांनी लिहिलंय की हिरकणीने हिम्मत करून बुरुज उतरला बाळासाठी. हिरकणीने हिम्मत करून बुरुज उतरला बाळासाठी. आजही लढाई सुरू आहे तिची स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी. आजही लढाई सुरू आहे तिची स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी. हिम्मत करून मुलींनी प्रतिकार करावा अत्याचाराचा. हिम्मत करून मुलींनी प्रतिकार करावा अत्याचाराचा. दुर्गा चंडीचे घेऊन रूप, दुर्गा चंडीचे घेऊन रूप. डाव उधळावा नराधमाचा, डाव उधळावा नराधमाचा. आणि खरंय श्रोते, आजच्या या युगामध्ये खरंच मुलींनी धाडशी होण्याची गरज आहे. तरच जे विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर आळा बसेल श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे आपण वळूयात. आणि जी चारोळी आपल्याला पाठवलेली आहे सौ प्रतीक्षा किरण नांदेडकर सिंगापूर येथून. आणि सिंगापूर येथून मॅडमनी लिहिलं आहे की हिम्मत नाही माझ्यात पण आई नेहमीच बळ देते. हिम्मत नाही माझ्यात पण आई नेहमीच बळ देते. लहानग्या पाखराला उडाया सर्वदा वाट दाविते. लहानग्या पाखराला उडाया सर्वदा वाट दाविते. खूपच सुंदर आणि अप्रतिम अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या सुद्धा 2 चारोळ्या आहेत ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सीमा भंडारे बावधन पुणे इथून. आणि त्यांनी लिहिलंय की संकटे येतात तेव्हा परीक्षा होते हिमतीची. संकटे येतात तेव्हा परीक्षा होते हिमतीची. सिद्ध करावे लागते मग जाणीव होते स्वतःच्या किमतीची. सिद्ध करावे लागते मग जाणीव होते स्वतःच्या किमतीची. खूपच अप्रतिम. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये हिम्मत हे असे बळ आहे की ज्याने जग ही जिंकता येते. हिम्मत हे असे बळ आहे की ज्याने जगही जिंकता येते. हिमतीच्याच जोरावर अवघे जीवन उजळते. हिमतीच्याच जोरावर अवघे जीवन उजळते. आणि श्रोते हो, या चारोळीमधून आपण पाहिलं असेल की सुंदर असे भाव मांडलेले आहेत की संकट आल्यानंतरच हिमतीची परीक्षा होते आणि आपलं जीवन उजळतं. कारण जर संकटच नाही आली, जर आपल्याला आपली हिंमत दाखवण्याची वेळच नाही आली तर निश्चितपणे आळशी बनून जाऊ आपण. त्यामुळं आपली हिमतीमुळं आपण उजळून निघतो असे भाव मांडणारी रचना होती. आणि पुढची एक कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मनीषा मकरंद पावले सोलापूर येथून. आणि त्यांनी लिहिलंय की सकारात्मकता विचारांची शिदोरी ज्यांच्याकडे, सकारात्मकता विचारांची शिदोरी ज्यांच्याकडे. सामना संकटाचा करण्या हिम्मत त्यांच्याकडे. सामना संकटांचा करण्या हिम्मत त्यांच्याकडे. आज आनंदात गेला उद्याची पर्वा कशाला. आज आनंदात गेला उद्याची पर्वा कशाला. हिम्मत जवळी असता जगण्याची भीती कशाला. हिम्मत जवळी असता जगण्याची भीती कशाला. आणि अगदी खरं आहे श्रोते हो की क्षण जगले पाहिजेत असे एक सुंदर असा संदेश देणारी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे भैरवी रेळे अमरावती येथून. आणि त्यांनी लिहिलंय 2 चारोळ्यांमध्ये लिहिलंय की शिवाजी महाराज लढले हिमतीने स्वराज्यासाठी लहान वयात. शिवाजी महाराज लढले हिमतीने स्वराज्यासाठी लहान वयात. स्त्रीचा मातेचा केला आदर म्हणून जगतोय मानाने या जगात. स्त्रीचा मातेचा केला आदर म्हणून जगतोय मानाने या जगात. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की येऊ दे कितीही संकटे लढा देऊ हिमतीने. येऊ दे कितीही संकटे लढा देऊ हिमतीने. कदर होते या जगी जो उभा आहे शौर्याने. कदर होते या जगी जो उभा आहे शौर्याने. आणि अगदी खराईच होते हो, ती शौर्याची आणि हिमतीची ही नेहमी कदर होत असते. आणि अप्रतिम अशा हिम्मत शब्दावरील कविता व चारोळ्यांचा आपण आस्वाद घेत आहात श्रोते हो.